तूही रे माझा मितवा या मालिकेच्या 20 मार्चच्या भागामध्ये राकेशला पकडण्यासाठी जो काही ट्रॅप आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी रचलेला आहे तो ट्रॅप आता अगदी अचूकपणे यशस्वी झालेला आहे आणि त्याच्यामध्ये राजेश, राकेश, सर्वेश हे सगळा एकच व्यक्ती आहे हे सत्य समोर येणार आहे। इकडे आता अर्णव त्या गुंडाला फोन करतो। गुंडाला फोन केल्यावरती तो म्हणतो काय झालं म्हणजे तुम्हाला काही पत्ता लागला का यावरती तो सांगायला लागतो म्हणजे खरं सांगायचं तर आता तो गोव्यात लपलाय, मी बघतो काय करायचं ते, त्याला गोव्यातनं कसं बाहेर काढायचं ते मी बघतो। यावरती अर्णव म्हणतो तुम्हाला आपला प्लॅन तर माहिती आहे ना। यावरती तो सांगायला लागतो तुम्ही चिंता करू नका, आपला प्लॅन सगळा ठरलेला आहे। इकडे तोपर्यंत आता अंजली खाली येते आणि त्यावरती मग आता तिला सांगायला लागते ईश्वरी की ताई तुम्ही खाऊन घ्या बरं। त्यावरती ती म्हणते तुला काही सांगायची मला गरज नाहीये, एक गोष्ट लक्षात ठेव ही सगळी नाटकं आहेत ना ही तुझी बंद कर। असं म्हटल्यावरती ती म्हणते असं काय करताय ताई, अन्नावरती राग कशाला काढताय। यावरती ती सांगायला लागते हे बघ काही कारण नाहीये तू हे सगळं बोलण्याची, कारण काहीही झालं ना तरी सुद्धा हे सगळं करण्यापेक्षा तू आता या सगळ्यामध्ये लक्ष दे, ते म्हणजे 48 तासामध्ये 48 तासामध्ये तुला आता जे काही करायचंय ना ते सगळं शोधण्यासाठी लक्ष दे। असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ती सांगायला लागते ताई असं काय करताय, बाकी सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि आता तुमचं काळजी घेणं एका बाजूला। मी मगाशी खरं तर मामींना म्हटलं होतं की आता तुम्हाला बोलवायला, त्यावरती तिकडे वल्लरी येते आणि म्हणते मामी तुम्ही सांगा ना, मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही की आता अंजलीताईंचं ताट आहे ते तिकडे त्यांना देऊन द्या म्हणून। यावरती वल्लरी आता एकदम वेड्यासारखी करायला लागते नाही नाही मला ह्यातलं खरंच काही माहीत नाहीये, मला नाही माहिती, कधी बोललीस तू, किती खोटं बोलतेस तू। असं म्हटल्यावरती ईश्वरी म्हणते अहो असं काय करताय, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की ताट आता तुम्ही अंजलीताईंना नेऊन द्या म्हणून। यावरती वल्लरी आता मात्र खोटं बोलायला लागते नाही नाही तू मला असं काही बोललीच नाहीस असं म्हणत ती आता ईश्वरीलाच खोट्यात पडते। बरं हे सगळं चालू असताना रिया आता आलेली आहे राजेशकडे आणि राजेशला ती आता सांगत आहे की राजेश अरे खरं सांगायचं तर आता एक गोष्ट सांगू का, आपण लग्न करतोय ना तर मी तुझ्यासाठी छानपैकी अंगठी आता बनवलेली आहे। यावरती राजेश ती अंगठी बघतो आणि ती सांगते हे बघा साधी सुधी अंगठी नाहीये, ही अंगठी डायमंडची आहे। डायमंडची म्हटल्यावरती तो आता भलताच खुश झालाय, काय डायमंडची अंगठी। यावरती ती म्हणते हो। मग राजेश ती अंगठी वगैरे सगळं आपल्याकडे घेतो आणि त्यावरती तो सांगायला लागतो खरं सांगू का तर आत्ता मला सुद्धा असंच वाटत आहे की तुझ्यासोबत कधी एकदा लग्न करतोय। आणि असं म्हणत असताना ती सांगते ठीक आहे आपण बाकी सगळी बेसिक तयारी करून घेऊया। तितक्यात राजेशला फोन आलेला आहे, तो म्हणजे रिसेप्शनवरून, आणि रिसेप्शनचा माणूस आता सांगत आहे की सर तुम्हाला कोणीतरी दादा म्हणून शोधायला आलंय। आता हा सगळा ट्रॅप असतो त्याला गोव्यातून बाहेर काढून मुंबईत आणण्यासाठी। त्यावरती राजेश आता घाबरतो आणि दादा असं म्हटल्यावरती तो तडक तिकडून निघून गेलेला आहे। आणि आता आपण जर का इथे थांबलो तर आता टोटली अडकून जाऊ असा विचार करत तो निघालेला आहे। इकडे आता मामी सांगते की ईश्वरी का खोटं बोलतेस तू, मला कधी सांगितलं होतंस तू हे सगळं करायला। त्यावरती ती म्हणते जाऊ दे ठीक आहे, काही केलं तरी सुद्धा मला काही बोलायचं नाहीये, पण काही झालं तरीही तुम्ही आता खाऊन घ्या बरं। यावरती अंजली म्हणते ही खोटी खोटी जी काही काळजी घेतेस ना, आणि त्याच वेळेला मग आता मला अजिबात हे करायची गरज नाहीये। एक गोष्ट लक्षात ठेव, मी या सगळ्यामध्ये आता तुला कोणत्याही परिस्थितीमध्ये हे करू शकत नाहीये। असं म्हटल्यावरती अंजली आता मात्र ईश्वरी सोबत भांडतच आहे आणि तिला आता या सगळ्यामध्ये काही बोलताच येत नाहीये। ईश्वरी समजावण्याचा प्रयत्न करते की तुम्ही असं काही करू नका, याच्याने बाळावरती परिणाम होतोय, पण आता अंजली कुठे ऐकायला। अंजली ताट घेते आणि त्यानंतर तिकडून निघून जाते। अंजली निघून गेल्यावरती मग आता इकडे ईश्वरी चिडते आणि मामी तुम्ही का असं वागलात, मी तुम्हाला बोलले होते ना, मग खोटं का बोललात। यावरती आता मात्र इकडे बदमाश वल्लरी सांगायला लागते हे बघ माझी मर्जी, मी काहीही करेन आणि काहीही सांगेन, त्यामध्ये तुला आता काही बोलायची गरज नाहीये। असं म्हटल्यावरती ईश्वरी म्हणते तुम्ही जास्तच हे करताय ना, तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्ता खोटं बोलताय पण खरं बोलायच्या सुद्धा तुम्ही लायकीचे राहणार नाही आहेत। यावरती वल्लरी म्हणते काय ग काय करशील काय तू माझं। इकडे तोपर्यंत आकाश आता क्लाउड किचन मध्ये आलेला आहे आणि तो आता नम्रताला म्हणतोय काय ग काय झालं। यावरती ती सांगते सिलेंडर मिळत नाहीये म्हणून क्लाउड किचन बंद करण्याची वेळ आली।
मी माझ्या पद्धतीने जितका काही प्रयत्न करता येईल तितका प्रयत्न केलाय, पण आता सिलेंडरच मिळत नाहीत तर काय करायचं मला खरंच कळत नाहीये. आता आकाश युक्ती करतो आणि लगेचच तिकडून बाहेर जातो. इकडे वल्लरी आता इकडे ईश्वरीला धमकी देते आणि मग आलेली आहे अंजलीकडे. आणि अंजली, अगं तू माझ्यावरती रागावलेस का? म्हणजे सगळ्यांच्या समोर मी आता ईश्वरीची बाजू घेतली म्हणून. त्यावरती अंजली म्हणते, मामी काय बरोबर काय चूक हे मला काहीच कळायला मार्गच नाहीये. खरं सांगायचं तर आता या सगळ्यामध्ये आता इकडे मी काहीच बोलत नाहीये. यावरती ती म्हणते, खरं सांगू का मी तुला, म्हणजे ना मला असं फक्त इतकंच वाटत होतं की या घराचे तुकडे होऊ नये, बस या घराचे तुकडे होऊ नये या कारणासाठी मी आता काहीही करायला तयार आहे. म्हणजे मला असं फक्त इतकंच वाटत होतं, मला फक्त या घराचे तुकडे व्हायला नको ग. लहानपणापासून मी हे घर सांभाळलंय, बस इतकंच माझी अपेक्षा होती. असं म्हणत ती आता आपली बाजू, जी आपण हॉलमध्ये ईश्वरीची बाजू घेतली, ती सुद्धा सेव्ह करत असते. इकडे अर्णवच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त कसं राजेशला पकडायचं हा विचार असल्या कारणाने तो आता हातामध्ये फाईल घेतली, पण तो काम काही करतच नाहीये. आणि त्याच वेळेला ईश्वरी सांगायला लागते, सर तिथली सगळी पानं संपलेली आहेत. अर्णव म्हणतो, हो मला माहिती आहे पानं संपलेत, माझं सगळं स्टडी करून झाले. त्यावरती ईश्वरी म्हणते, नाही मला वाटलं होतं. अर्णव म्हणतो, काय तुला काय वाटलं होतं? असं म्हटल्यावरती मग आता हे सगळं चालू असताना तोपर्यंत लगेचच तो ईश्वरीला म्हणतो, तू जरा जास्तच बोलत नाहीयेस का, शांत बस. आणि हे सगळं चालू असताना अचानकपणे तिकडे आता फोन आलेला आहे अर्णवला, तो म्हणजे दादाचा फोन आल्यावरती दादा आता सांगायला लागतो, सर त्या म्हणजे तुमचा प्लॅन यशस्वी झालेला आहे. त्याला समजलेलं आहे की मी गोव्यामध्ये त्याचा पाठलाग करतोय. हे ज्या वेळेला त्याला समजलंय आणि त्याच वेळेला तो आता तिकडून पळालाय. यावरती अर्णव म्हणतो, ठीक आहे हाच तर माझा प्लॅन आहे, त्याला गोव्यातनं बाहेर काढायचं आहे. त्यावरती मग तो सांगायला लागतो, अहो पण तो एकटा नाही आहे, तो आहे ना तो खरं तर एका मुलीसोबत आहे, एका मुलीसोबत तो आयटम मला घेऊन गोव्यात फिरतोय. यावरती आता इकडे सांगायला लागतो अर्णव, काय असं म्हटल्यावरती फोन ठेवल्यावरती ईश्वरी म्हणते, सर काय झालं? त्यावरती अर्णव आता सगळी घडलेली घटना सांगायला लागतो आणि तो सांगायला लागतो की राजेश एका मुलीसोबत गोव्याला आहे. आता काहीही झालं ना तरी त्याला एक्सपोज करायलाच पाहिजे असं म्हणत त्याने आता पुढचा प्लॅन केलेला आहे. बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता इकडे नम्रता खूपच अस्वस्थ आहे. क्लाउड किचन बंद करायला लागेल की काय असं आता त्याला ती विचार करते आहे. पण त्याच वेळेला तिकडे आकाश इलेक्ट्रिक शेगडी घेऊन आलाय आणि आता तो सांगतो, काही टेन्शन घेऊ नको, इंडक्शन आहे ना त्याच्यावरती छानपैकी जेवण बनवायचं. यावरती ती सांगायला आणि ती सांगते की याचं बिल तर खूप येईल ना. यावरती आकाश म्हणतो, टेन्शन घेऊ नकोस, आपण आता प्रॉफिट आणि लॉस याचा सुरुवात आधी बिझनेस सुरू तर करूया, मग त्यानंतर ठरवूया. यावरती ती म्हणते, पण काय करणार आहोत आपण? यावरती तो सांगायला लागतो, हे बघ मुळातच काय होतं माहितीये का, आत्ता सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अनेक मेस किंवा अनेक हॉटेल किंवा अनेक क्लाउड किचन बंद झालेत. मग त्या पब्लिकला सुद्धा आता काही ना काहीतरी कुठेतरी सोय करायची असते ना, मग 4 पैसे जास्त देऊन ते आता इतर हे शोधतात. मग आपण अशा कस्टमरला ग्रॅब करायचं आणि आपला बिझनेस चालू ठेवायचा. आपण त्यांची सोय तर करून देतोय ना, आणि या सगळ्यामध्ये आपण त्यांची सोय करून देत आहोत, तर मात्र आता ते आपल्याकडे येणारच ना. असं म्हटल्यावरती आता इकडे नम्रता खूपच खुश होते आणि सर आता तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. इकडे तोपर्यंत रिया बाहेर येते आणि पाहते तर काय, ती आता सर्वेश असं म्हणत सर्वेशला आवाज देत येत आहे. ज्या वेळेला ती सर्वेशला आवाज देते त्यावेळेला सर्वेश तिकडे नाहीये, पण तिच्या मोबाईलवरती सर्वेशचा मेसेज आलेला आहे की माफ कर डार्लिंग, म्हणजे आत्ता मला असं वाटते की आपण खूप घाई करतोय, मला तुझ्यासोबत लग्न तर करायचं आहे पण लपून छपून नाही, तर मला समजून घे. आता मात्र रिया खूप चिडले आणि आता जोराजोरात किंचाळते, सर्वेश आय हेट यू, सर्वेश आय हेट यू असं म्हणत रिया आता जोराजोरात ओरडते. तोपर्यंत इकडे आता सर्वेशने तिने दिलेली अंगठी, तिची चेन, इतकं सगळे दागिने जितके चोरता येतील तितके चोरून तो पळालेला आहे. आणि आता विचार करतोय, चला सगळं छान झालेलं आहे, म्हणजे आता हे सगळे दागिने घेऊन आता मला घेऊन पळता येईल. पण पाहतो तर काय, समोर त्याला तोच दादा दिसतो ज्या दादाला घाबरून तो तिकडून गोव्यातून पळालाय. मग त्याच वेळेला तो आता एक काम करतो, ते जे दागिने आहेत ते दागिने एका रुमालात गुंडाळतो आणि एका बाजूला फेकून देतो, कारण हे जर का दागिने ह्यांनी पाहिले तर आता माझं काही खरं नाहीये, हा हे पण घेईल. तितक्यात दादा आलाय आणि तो सांगायला, तो अरे तुम्ही इथे,
आम्हाला गोव्यात भेटला असतात तर आपण फेणी मिणी प्यायली असती. यावरती दादा चिडतो आणि तो सांगायला लागतो, खबरदार, अरे माझा तुला सुगावा लागल्यावरती त्या गोव्यातनं पळालास आणि मला सांगतोयस फेणी प्यायली असती ते. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो, अहो असं काय करताय, असं काहीच नाहीये, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. त्यावरती दादा चिडतो आणि ए शाण्या, हे बघ जास्त शहाणपणा करू नकोस, माझा उगाच टाइम वेस्ट केलेला आहेस. जे काही पैसे आहेत ते लवकरात लवकर मला आता पैसे आणून द्यायचे आहेत, समजतंय ना. असं म्हणत दादा आता चांगलाच चिडलेला आहे. त्यानंतर अर्णव विचार करतो, चला काही का होईना पण आता मी हे पैसे त्याच्यापासून वाचवले, यापेक्षा दुसरं मोठं हे काय आहे. असं म्हणत अर्णव खूपच खुश झालेला आहे. इकडे राजेश खूपच खुश झालेला आहे आणि राजेश निघालाय. तोपर्यंत आता ईश्वरी जे काही औषधं आहेत ती घेऊन अंजलीची औषधं आलेली आहे. पण त्याच वेळेला जेव्हा ती अंजलीची औषधं घेऊन येते, अंजली ती औषधं फेकून देते. अंजली औषधं फेकायला आणि त्याच वेळेला आजी तिकडे यायला एकच गाठ पडले आणि त्यानंतर आजी म्हणते, काय चाललंय काय हे. यावरती ईश्वरी म्हणते, काही नाही अहो, म्हणजे ताईंना सारखं उठा बसा काढायला नको म्हणून आता मी सगळी औषधं त्यांच्या इथे आणून ठेवली होती. यावरती अंजली सांगते, हो तुला इतकी माझी काळजी आहे. अगं माझी काळजी होती तर काल ज्या वेळेला चिंटू माझ्या नावावरती सगळी प्रॉपर्टी करत होता त्यावेळेला का गप्प बसलीस. आता आजी म्हणते, काय मी एक दिवस इकडे नव्हते तर आता हे असं सगळं. आजी म्हणते, मी 4 दिवस बाहेर काय गेले, हे काय चालवलं काय. त्यावरती मग आता ती सांगायला लागते, काही नाही. अंजली म्हणते, मला इन्सिक्युरिटी वाटत होती म्हणून आता मी या सगळ्यामध्ये माझा हिस्सा मागितला. तर ही ईश्वरी मध्ये मध्ये आली आणि सगळ्यांना हिस्सा देण्यासाठी नकार दिला. हिला किती हवंय, तुम्ही हिला साधी समजता पण ही साधी नाहीये, हिला पैशाची प्रॉपर्टीची हाव आहे. आता आपल्या प्रॉपर्टीवरती हिचा कशाला डोळा पाहिजे. त्यावरती आजी म्हणते, बरोबर केलं ईश्वरीने, घर वाचवण्यासाठी जे काही तिला करता येईल ते सगळं तिने केलेलं आहे, काही चुकीचं केलंय असं मला वाटत नाहीये. आता अंजली चिडचिड करायला लागते, मला माहितीये की ना या घरात माझं कुणीच नाहीये. ज्या वेळेला आपली आई नसते ना तेव्हा माहेर पण संपतं. आजी तू होतीस ना म्हणून मला असं वाटत होतं की माझं माहेर पण आहे, पण तू पण हिचीच बाजू घेतेस. असं म्हणत ती आता चांगली चिडलेली आहे आणि चिडून आता या सगळ्यामध्ये ती इतकी रागवते आणि रागवून आता निघून जाते. ज्या वेळेला ती इकडून निघून जाते त्यावेळेला आता तिच्या मागे ईश्वरी जाते आणि ईश्वरी सांगायला लागते, हे बघा अर्णव सर इकडे नाहीयेत, जोपर्यंत अर्णव सर इथे नाहीयेत तोपर्यंत मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मी तुमच्या समोर इथेच थांबणार. त्यावरती ती म्हणते, मला एकटीला सोड, तू निघ इथून. ती सांगते, नाही मी एकटीला सोडणार नाहीये, मला माहिती आहे की तुम्ही इथून निघून जाल. आता मात्र अंजली खूपच इरिटेट होते, ए बाई मी नाही जात आहे, मी बसते इथे. त्यावरती मग ईश्वरी सांगते, मी तुमच्यावरती पाहायला येणार, मला माहिती आहे की तुम्ही इथून निघून जाल म्हणून. इकडे आजी आता आपल्या खोलीमध्ये आले आणि ती विचार करते, अरे देवा काय चाललंय हे सगळं. म्हणजे 2 दिवस मी बाहेर गेले तोपर्यंत हा इतका सगळा पसारा घडला. का बरं अंजलीच्या डोक्यामध्ये इतका सगळा विचार चालू असेल, का बरं अंजली इतका सगळा विचार करत असेल. म्हणजे आता अंजलीच्या डोक्यामध्ये हे सगळं भरवलंय तरी कोणी. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अर्णव सुद्धा आलेला आहे. आता ईश्वरी येते आणि आजी तुम्ही चिंता करू नका, सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे होतील, अजिबात चिंता करायची काही गरज नाहीये. म्हणजे आपण अंजली ताईंचा जो गैरसमज आहे तो दूर करू. तितक्यात तिथे अर्णव आल्या, आजी काय झालं, आणि ताई सुद्धा बाहेर अशी बसलेली आहे. त्यावरती आता आजी म्हणायला लागते, खरंच ईश्वरीने जो निर्णय घेतला ना तो योग्यच होता, हे घर वाचवण्यासाठी हा निर्णय घेणं आता योग्यच होतं. असं म्हटल्यावरती आता इकडे अर्णव म्हणतो, हो ते ठीक आहे पण ताई का तिकडे अशी. यावरती ईश्वरी घडलेला प्रकार सांगते, कशा पद्धतीने ताई चिडली, आजी बोलल्यामुळे ताईला कसा राग आला. हे ऐकल्यावरती मग आता इकडे आजी सांगायला लागते, चिंता करू नको, तिचा एकदा का गैरसमज आपण दूर केला ना की मग आता सगळं ठीक होईल. इकडे तोपर्यंत लपत छपत दबक्या पावलांनी राजेश आता आलेला आहे. ज्या वेळेला दबक्या पावलांनी राजेश तिकडे येतो आणि त्याच वेळेला आता अंजलीला बाहेर बसलेली बघून तो एकदम विचित्रपणे रिॲक्ट करतो, तू इथे कशी काय. यावरती ती सांगायला लागते, आत्ताच्या आत्ता मला इथून घेऊन चल, मी इकडे नाही थांबू शकत आहे. त्यावरती अर्णव म्हणतो, अगं पण झालंय तरी काय. यावरती ती सांगायला लागते, अरे म्हणजे ती घडलेला सगळा प्रकार सांगते, आजी कशी वागितली ते पण सांगते, मला इथे राहायचं नाहीये हे पण सांगते.
पण तो कसा तिला घेऊन जाईल, तो तिला सांगायला लागतो, हे बघ आत्ता ना मी जे सांगेन तेवढंच कर, मी तुला जे काही बोलतो ते सगळं सगळं आता आज जाऊन तू बोलायचं. इकडे तोपर्यंत या चौघांचा प्लॅन चाललेला आहे आणि त्यावेळेला आजी सांगते उद्या गुढीपाडवा आहे, काहीही झालं तरी सुद्धा आता आपण सगळ्यांनी छानपैकी आनंदाने हा गुढीपाडवा साजरा करायचा. त्याच वेळेला इकडे आता राजेश सांगतोय अंजलीला की आज चल माझ्या हो मध्ये हो कर, फक्त काहीही झालं तरी सुद्धा माझ्या हो मध्ये हो करायचं आणि या सगळ्यामध्ये मी जे सांगेन तेवढंच म्हणायचं. मग अंजली आतमध्ये राजेशला घेऊन आले. आता पुन्हा एकदा प्रॉपर्टीचा विषय निघणार आहे आणि नक्की पुढे काय घडणार येणाऱ्या भागातच काय.